सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई अजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांवर पुन्हा महापुराचं सावट गडद होण्याची शक्यता व्यक्त होतीये। शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी कर्नाटकातल्या हिप्परगी आणि अलमट्टी धरणातील पाणीसाठ्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार 6.50 TMC क्षमतेच्या हिप्परगी धरणात सध्या 6 TMC पाणी असून 22 पैकी केवळ 2 दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे, तर 123 TMC क्षमतेचं अलमट्टी धरण 92.593 TMC पाणीसाठ्यापर्यंत भरल्याचा दावा त्यांनी केला। कोल्हापूरहून हिप्परगीपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी सुमारे 30 तास लागतात, त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास अचानक विसर्ग धोकादायक ठरू शकतो असं त्यांनी म्हटलं। कृत्रिम बॅकवॉटरमुळे दरवर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि शिरोळ परिसरात मोठं नुकसान होत असल्याचाही त्यांनी आरोप केला। महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारनं तातडीनं समन्वय साधून धरण व्यवस्थापनाबाबत संयुक्त निर्णय घ्यावा अशी मागणी उल्हास पाटील यांनी केली आहे। अन्यथा मानवनिर्मित महापुराचं संकट ओढवल्यास जनतेचा तीव्र रोष ओढवेल असा इशाराही त्यांनी दिलाय। महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कृष्णा नदीवरचा कर्नाटक राज्यातला अथणी तालुक्यातला हा हिप्परगी बॅरेज, आज आपण या बॅरेजवरती उभे आहोत। आपण बघायला लागलोय 22 गेट असणारी कृष्णा नदी या ठिकाणी पूर्ण 2 गेटमधनं बाहेर पडायला लागले, म्हणजे जवळजवळ 20 गेटचं पाणी पाठीमागे शिल्लक राहिलं आहे। आज अलमट्टी डॅममध्ये जर पाण्याची पातळी बघितली तर ती 517.50 आहे। आमची दोन्ही राज्यातल्या सरकारांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की ज्याप्रमाणे अलमट्टीची लेवल 517.50 आहे आणि 90 TMC पाणीसाठा आहे, तेवढीच आपण सीमा भागात असणारा हा शिरोळ तालुक्यापासून 80 किलोमीटर असणारा हिप्परगी बंधारा, या बंधाऱ्याची सुद्धा उंची तुम्ही 517.50 ठेवा, म्हणजे उद्याच्या काळातलं येणारं महापुराचं भयानक मोठं संकट आपण थोपवू शकणार आहे। निसर्गाच्या माध्यमातून संकट आलं तर आपण निसर्गावर सोडू शकतोय, मात्र आपण मानवनिर्मित बांध घालून या कृष्णेला अडवणूक करून त्याचं संकटामध्ये रूपांतर करायला लागलो आहे। त्यामुळे हात जोडून माझी आपल्या दोन्ही राज्यातल्या सरकारांना आणि खास करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे, किमान या बंधाऱ्याची पाणी पातळी आपण 524 वरून 517 आणून उद्याच्या काळातलं संकट टाळावं आणि त्या दृष्टीनं सकारात्मक प्रयत्न करावेत, एवढीच विनंती। धन्यवाद।